मानवत मध्ये विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसला, पैशासाठी विद्यार्थ्यावर अमानुष हल्ला। बातमी काय आपण सविस्तर पाहणार आहोत। मानवत शहरात दिवसाढवळ्या एका विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न करून त्याच्यावर अमानुष हल्ला केल्याची घटना उघडकीस आलेली आहे। पैशाची मागणी पूर्ण न केल्यामुळे संबंधित विद्यार्थ्याला मारहाण करून उडान पुलावरून खाली फेकण्यात आल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सय्यद सुफियान सय्यद शाकीर वय 19 राहणार उस्मानिया कॉलनी परभणी हा युवक मानवत येथील फार्मसी विद्यालयात डी फार्मसी प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे। सोमवारी 13 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 10 वाजता तो नेहमीप्रमाणे कॉलेजकडे जात असताना महाराणा प्रताप चौकाजवळ एक 4 चाकी वाहन त्याच्या जवळ येऊन थांबले। या वाहनातील मास्क घातलेल्या काही अज्ञात इसमांनी त्याला जबरदस्तीने वाहनात बसवले। यानंतर आरोपींनी वाहन मानवत रोडकडे नेले व विद्यार्थ्याकडे 25,000 रुपयाची मागणी केली। मात्र त्याच्याकडे एवढी रक्कम नसल्याने आरोपींनी त्याच्याकडील सुमारे 1,000 रुपये हिसकून घेतले। त्यानंतर मारहाण करून त्याला मानवत रोडवरील रेल्वे उडान पुलावरून खाली फेकून दिल्याचे या विद्यार्थ्याने सांगितले। या घटनेत विद्यार्थ्याच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले असून मणक्यालाही दुखापत झाली आहे। जखमी अवस्थेत त्याने वडील सय्यद शाकीर यांना संपर्क साधला। त्यानंतर त्याला मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला परभणी येथे हलवण्यात आले आहे। रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबत सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता। या प्रकरणात अपहरणाचाच अँगल आहे की या घटनेमागे दुसरे काही कारण आहे हे पोलीस तपासात समोर येणार आहे। मी सत्यशील धबडगे, सत्यशील ऑफिशियल साठी मानवत।